कुटिल हृदय के कलुषित हम कुटिल हृदय के कलुषित निस्तार करे तो जाने प्रभु हम भी शरणागत प्रभु हम भी शरणागत स्वीकार करो तो जाने। पार्थिव लिंगाची स्थापना केल्यानंतर भगवंताला प्रार्थना करावी, हे प्रभू मी पतित आहे, पापी आहे, आपण माझा स्वीकार करावा आणि पावन करावं। शौनकीने प्रश्न केला, महाराज कोणती कामना असेल तर किती पार्थिव लिंगाची पूजा करावी? श्री सुतजी महाराज म्हणतात, जर तुम्हाला विद्या प्राप्तीची कामना असेल तर 1000 पार्थिव लिंगाची पूजा केली पाहिजे। धन प्राप्तीची कामना असेल तर 500 पार्थिव शिवलिंगाची पूजा केली पाहिजे। पार्थिव म्हणजे मातीपासून तयार झालेली, शिवलिंग म्हणजे पार्थिव शिवलिंग। पुत्र प्राप्तीची कामना असेल तर 1500 पार्थिव लिंगाची पूजा करावी, ब्राह्मणाच्या द्वारे ते विधिवत करून घ्यावी। वस्त्र प्राप्तीची कामना असेल तर 500 शिवलिंगाची पूजा करावी। भूमी प्राप्तीची कामना असेल तर 1000 शिवलिंग। भगवान शंकराने आपल्यावर दया करावी अशी कामना असेल तर 3000 पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी। तीर्थाटनाची कामना असेल तर 2000 पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी। चांगला मित्र भेटावा, ज्याच्याकडे आपण सुख दुःखाच्या चर्चा करू शकतो, असा अभिन्न हृदय सखा मित्र चांगला मिळावा, याच्या करता 3000 पार्थिव लिंगाची पूजा करावी। कारण या जगतामध्ये चांगला जीवलग मित्र भेटणं हे दुर्लभ आहे, म्हणून 3000 पार्थिव लिंगाची पूजा केली तर त्याला जीवलग मित्र प्राप्त होत असतो। तुम्ही जर बंधनामध्ये आहात आणि बंधनातून मुक्त व्हायचं असेल
तर त्याकरता 1500 पार्थिव लिंगाची पूजा करावी. राजाचं काही भीती असेल तर राजभयातून मुक्त होण्याकरता 500 पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी. चोराचं संकट असेल, भीती असेल चोरांची, तर 200 पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी. चोर भयातून मनुष्य मुक्त होतो. भूत प्रेत पिशाच डाकिनी पिशाचिनी अशी काही भीती असेल तर त्या भीतीपासून मुक्त होण्याकरता 500 पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी. दारिद्र्य नष्ट व्हावं अशी कामना असेल तर त्याकरता 500 पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी. आणि सर्व मनोकामना सिद्धी व्हाव्यात असं वाटत असेल तर त्याकरिता 10,000 पार्थिव शिवलिंगाची पूजा केली की मनातल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. अशा प्रकारे श्री सूतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतायत. आणि जर मोक्ष प्राप्तीची कामना असेल, भगवान शंकराने साक्षात दर्शन द्यावं अशी कामना असेल तर त्यांनी 1 कोटी पार्थिव लिंगाची पूजा करावी. मोक्ष प्राप्ती होत असते. बोले शंकर भगवान की. यानंतर शिव नैवेद्य भक्षण करण्याविषयी निर्णय आला. भगवान शंकराच्या पिंडीवर वाहिलेला जो शिव नैवेद्य असतो तो जर आपण खाल्ला तर केलेली सर्व पाप नष्ट होतात. पण सर्वच पिंडीवरचे नैवेद्य आपण खाऊ शकत नाही. जिथे चंडाचा अधिकार नाही तिथले फक्त नैवेद्य भक्षण करू शकतो. बाकी इतर कुठलेही आपण शिवपिंडीवर वाहिलेले नैवेद्य खाऊ नये, दोष लागतो. मग आता चंडांचा अधिकार कुठे नसतो? बाणलिंगामध्ये, लोखंडाच्या लिंगामध्ये, सिद्धलिंगामध्ये किंवा स्वयंभू लिंगामध्ये चंडाचा अधिकार नसतो. म्हणून त्या ठिकाणी जर आपण शिव नैवेद्य भक्षण केला तर जन्मजन्मांतरीचं पाप नष्ट होतात. यानंतर बिल्व वृक्ष महिमा, शिवनाम महिमा, भस्म महिमा आहे. याचं वर्णन आपण उद्या करणार आहोत. रुद्र संहितेमध्ये शौनकजींनी प्रश्न केला, महाराज विद्येश्वर संहितायाम श्रुता सा सत्कथा शुभा साध्य साधन खंडाख्या रम्याद्या भक्तवत्सला. आपण आम्हाला समर्व विधी विधानाचं ज्ञान करून दिलं. आता आम्हाला भगवान शंकराच्या दिव्य रमणीय अशा गोड गोड मधुर मधुर कथा सांगा. अशा प्रकारे वर्णन केल्यानंतर, विनंती केल्यानंतर श्री सूतजी महाराज म्हणतात, हे शौनकादी ऋषींनो, सदाशिव कथायाम यो यज्जाता मती नैष्ठिकीम. भगवान शंकराची कथा श्रवण करण्याकरता तुमच्या मनामध्ये जी सद्बुद्धी निर्माण झाली, तुम्ही धन्य आहात. भगवान शिवजींच्या कथेविषयी जो प्रश्न विचारतो, भगवान शिवजींच्या कथेच्या प्रश्नाचं जो उत्तर देतो आणि त्यांचा संवाद जो श्रवण, तिघांचा उद्धार होत असतो. सदाशिव कथा प्रश्न पुरुषान स्त्रीन पुनातिहि वक्तारं पृच्छकं श्रोतृन् जाह्नवी सलिलम यथा. जाह्नवी म्हणजे गंगा मैया. गंगा मैयाच्या पाण्यामध्ये स्नान केल्यानंतर जीवनातली सर्व पाप नष्ट होतात. त्याप्रमाणे भगवान शंकराच्या कथेविषयी जर प्रश्न विचारला तर या तिघांचा उद्धार होतो. कोण कोण? पहिलं नाव आलंय वक्त्याचं. पहिला उद्धार होतो वक्त्याचा, पण त्याने भगवान शंकराचीच कथा सांगितली पाहिजे. नाहीतर भगवान शंकराची कथा कथाने सांगितली पाहिजे, खरोखर सांगितली पाहिजे, तर उद्धार होतो त्याचा. दुसरा उद्धार होतो प्रश्नकर्त्याचा. महाराज आम्हाला शिवकथा सांगा असा प्रश्न करणारा, त्याचा उद्धार होतो. 2 नंबर. आणि या दोघांचे प्रश्न करणारा आणि विचारणारा, सांगणारा उत्तर, या दोघांचा जो श्रवण करतो, या तिघांचा उद्धार होतो. श्रोता, वक्ता, प्रश्नकर्ता तिघांना ही शिवकथा पावन करते. सूतजी महाराज म्हणतात, जो प्रश्न तुम्ही आता विचारलाय की आम्हाला शिवकथा सांगा, हाच प्रश्न एकदा
नारद महर्षींनी ब्रह्मदेवाला विचारला होता की पिताश्री मला संपूर्ण शिवतत्वाची कथा सांगा. म्हणजे का विचारला तर याचा फार मोठा विस्ताराने इतिहास सांगितलाय. श्री सूतजी महाराज म्हणतात शौनकादी ऋषींनो, हिमशैल गुहा काचित एका परमशोभना यत् समीपे सुर नदी सदा वहति वेगतः. हे शौनकादी ऋषींनो, हिमालयाची ती पावन भूमिमनी आहे. सुर नदी अर्थात गंगा नदी प्रवाहित होत होती आणि त्या हिमालयामध्ये एक पवित्र अशी गुफा, रमणीय असं ते वातावरण. त्या वातावरणामध्ये तत्राश्रमो महादिव्यो नाना शोभा समान्वितः तपोर्थम स ययो तत्र नारदो दिव्य दर्शनः. जिथे गंगा मैयाचं खळखळ करत वाहन चालू आहे, हिमालयाची पवित्र गुफा आहे, पवित्र वातावरण ज्या ठिकाणी आहे आणि अशा ठिकाणी नारद महर्षींचं त्या हिमालयाच्या पावनभूमीमध्ये आगमन झालं. आणि नारद महर्षी त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन करू लागले. या महाराजजी, हरिभक्तीपरण आदरणीय आमचे कृष्णाजी महाराज आणि श्री हरी महाराज या वयवर बसना, यांचं कथेमध्ये आगमन आहे. यावर आपलं आम्ही स्वागत करतो. या बस टाका, असं टाका, असं. नारद महर्षी त्या ठिकाणी जप करू लागले, तप करू लागले. आणि जप तप करत असताना दक्ष प्रजापतीने जो नारद महर्षींना शाप दिलाय तो बाधा करू लागला. आपण पूर्वजन्मामध्ये जे काही कर्म केलंय ते कर्म भोगावंच लागतं महाराज. कर्म भोगल्याशिवाय संपत नाही. ना भुक्तम क्षीयते कर्म जन्म कोटे शतैरपी. कोट्यावधी जन्म जरी गेले तरी आपलं कर्म आपल्याला भोग दिल्याशिवाय संपत नाही. आणि आपलंच कर्म आपल्याला भोगावं लागतं. कशाप्रमाणे, जो बोएगा वही पाएगा, तेरा किया आगे आएगा, सुख दुख है क्या पल पल का, जैसी तेरा
बोलिए श्री शिव महापुराण की। नमः पार्वती पतये हर हर महादेव। जसं कर्म केलं त्या कर्मानुसार फळ माणसाला प्राप्त करावं लागतं। एक पांतस्थ रस्त्याने जात होता, आमराई दिसली त्याला आणि पाडाला आलेला सुंदर असा आंबा डोळ्यांनी पाहिला, पण डोळे तिथपर्यंत नेऊ शकत नाही। जायचं काम कोणी केलं? पायांनी। पाय फक्त तिथं नेऊ शकतात, पण आंबा तोडू शकत नाही। आंबा तोडण्याचं काम केलं हाताने। हात फक्त तोडू शकतात, खाऊ शकत नाही। खाण्याचं काम कोणी केलं? त्याचं तेवढंच काम आहे। कोणाचं? तोंडाचं। तोंड फक्त खाऊ शकतं, ठेवू शकत नाही। ठेवण्याचं काम कोणी केलं? पोटाने। परंतु आंबा खात असताना जेव्हा त्या रखवालदाराला बातमी कळाली, तो धावत धावत आला, 2 काठ्या पाठीवर मारल्या। वळ कोणाला उमटले? पाठीवर। आता खरं सांगा, आतापर्यंत ज्या ज्या घटना घडल्या यामध्ये पाठीचा काही रोल होता का? काही गुन्हा पाठीचा? सध्या तसंच चाललंय। माल कोण खातं आणि मार कोण खातंय? माल खाणारे खाऊन जातात, नंतर बिचाऱ्याला इतरांना मार खावा लागतो। पण जेव्हा पाठीवर वळ उमटतात, पाठीला लागतं, तेव्हा अश्रू कुठून येतात? डोळ्यातून। आणि आंबा कोणी पाहिला होता? डोळ्यांनी। ज्याने कर्म केलं त्याला भोगावंच लागतं। एका हाताने कर, दुसऱ्या हाताने भर। एका हाताने कर, दुसऱ्या हाताने भर। इथेच कर, इथेच भर। लपसी लपाटवर रेडा, लपसी लपाटवर रेडा, लपसी लपाटवर रेडा, लपसी कर्म करतो आपलं फळ आपल्याला भोगावंच लागतं। नारद महर्षींना इच्छा होती की या परम पावनी अशा गुहेमध्ये नामस्मरण करावं, जप तप ध्यान धारणा करावी, पण दक्ष प्रजापतीने दिलेला शाप मात्र बाधा करत होता। का बरं दिला होता? त्याचं कारण असं होतं, या दक्ष प्रजापतीने संपूर्ण सृष्टीचा विस्तार करण्याकरता 10,000 मुलांना जन्माला घातलं आणि त्यांना सांगितलं, जा जंगलामध्ये जा, तपश्चर्या करा, बल संपन्न व्हा, नंतर विवाह करा आणि मग सृष्टीची उत्पत्ती करा। पण तप करण्याकरता गेलेली जी मुलं, नारद महर्षी त्यांना भेटले आणि त्यांना कूट प्रश्नामध्ये अडकलं। एक अशी विचित्र नदी आहे की दोन्हीकडे वाहते, तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे नाही। एक असं बीळ आहे की जिथे गेल्यानंतर पुन्हा परत येता येत नाही। माहितीये का तुम्हाला? अनेक कूट प्रश्न सांगितले, म्हणजे आम्हाला सांगा ना याचं उत्तर काय? असं नाही, चेला व्हावा लागेल अगोदर। नारद महर्षींनी सर्व 10,000 शिष्यांना आपला शिष्य चेला करून घेतलं, मुलांना, आणि त्यांना विरक्ताची दीक्षा देऊन टाकली, संन्यासाची। आणि मग सांगितलं, बघा अशी एक नदी आहे की ते दोन्हीकडे वाहते। त्या नदीचं नाव आहे माया नदी। एकीकडे उत्पत्ती करते, दुसरीकडे संहार करते। एक असं बीळ आहे की तिथे गेल्यानंतर पुन्हा परत येता येत नाही। त्या बिळाचं नाव आहे मोक्ष। एकदा मोक्ष प्राप्त झाला की पुन्हा जन्म मरणरूपी संसारामध्ये येता येत नाही। ते 10,000 मुलांना विरक्त करून टाकलं। दक्ष प्रजापतीला क्रोध आला, पण त्यांनी गिळून टाकला। पुन्हा 10,000 मुलांना जन्माला घातलं। नारद महर्षीने त्यांना सुद्धा संन्यासी करून टाकलं। तेव्हा दक्ष प्रजापतीला क्रोध निर्माण झाला
भिक्षो मागर प्रदर्शितः, हे नारद जी, मेरे नन्हे नन्हे बालकों को भीख मंगी का रास्ता आप दिखा रहे हो, जाओ मैं तुम्हें शाप देता हूं। तस्मा लोकेषु ते मूढ न भवेत ब्रह्मता पदम। इथून पुढे 2 मुहूर्तापेक्षा जास्त वेळ तुम्ही एका ठिकाणी थांबणार नाही, माझा तुम्हाला शाप आहे। आणि त्यामुळे 2 मुहूर्त म्हणजे 48 मिनिटाचं एक मुहूर्त असतं, 2 मुहूर्तापर्यंत नंतर नारद महर्षी एका ठिकाणी थांबत नव्हते, अस्थिर त्यांचं जीवन आहे। पण ही परम पावनी गुहा पाहिल्यानंतर इथं थांबावं, भगवंताचं नामचिंतन करावं, ध्यान करावं, ती शाप गती बाधित करू लागली। पण तरी सुद्धा नारद महर्षी बसले आणि भगवंताचं काया वाचा मनाने नामचिंतन करायला सुरुवात झालं। परिणाम, कितीही दुष्टर असं कर्म केलं असेल तर भगवंताची कृपा जेव्हा होते तेव्हा ते सर्व कर्माचा नाश होत असतो। हरी कृपे त्याचा नाश झाला। प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण। सर्व कर्म भगवान परमात्मा संपवतो। आणि नारद महर्षीने ध्यान करता करता शापाची गाती सुद्धा नष्ट झाली, शाप सुद्धा नष्ट झाला आणि नारद महर्षींना अखंड अपार अशी समाधी लागली। समाधीला लागल्याबरोबर एखादा कोणी समाधी करत म्हणजे समाधीला बसला, तप करायला बसला, तर सर्वात अगोदर पोटामध्ये गोळा जर कुणाच्या उठत असेल तर तो इंद्राचा। एखादा कोणी तप करण्याकरता गेला की इंद्राला असं वाटायचं की हा माझ्या खुर्ची करता तप करतोय। खुर्चीचं काम फार विचित्र काय महाराज, जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तळमळ असते। आता या वर्षी तरी मिळेल, पुढच्या पंचवार्षिकला मिळेल, पुढच्या पंचवार्षिकला मिळेल, म्हणजे नाही मिळाली तरी तळमळ, आता मिळाली तरी तळमळ, आता जायला नको पाहिजे, कोणी अविश्वासाचा ठराव नको आणायला पाहिजे, कुठे गुन्ह्यामध्ये सापडायला नको पाहिजे, मिळाली तरी तळमळ आणि निघून गेली तरी सुद्धा तळमळ। त्यामुळे इंद्राला वाटायचं की हे तप करतायत, माझ्या खुर्ची करता तर करत नाही ना, म्हणून त्या इंद्राने कामाला पाठवलं, जा आणि त्यांची तपश्चर्या भंग कर। काम आला, वसंत ऋतूला घेऊन आला, तिथं सुंदर अशा प्रकारे वातावरण तयार झालं आणि या कामाने संमोहन, उच्चाटन, उद्दीपन असे प्रकारचे सर्व बाण चालवले, पण त्याचा कोणताच परिणाम नारद महर्षींच्या अंतःकरणावर झाला नाही। नारद महर्षींनी कामाला जिंकलं, तेव्हा तो काम शरणाला म्हटले, महाराज आतापर्यंत भगवान शंकरानेच मला जिंकलं होतं, नाहीतर मी आतापर्यंत अनेकांना पछाडलं। ब्रह्मदेवाला मज कामाचे निघाये, ब्रह्मा कन्येशी धरू जाये, पराशरे केले काय भोगिले पाहे दिवा दुर्गंधा। अशी परिस्थिती मी करून टाकली मोठमोठ्यांची, पण भगवान शंकराने जिंकलं, त्यानंतर तुम्हीच मला जिंकलंय। म्हणजे आजपासून जो मान भगवान शंकराला तोच मान तुम्हाला सुद्धा प्राप्त होईल। आणि एक सांगू का महाराज, भगवान शंकराने फक्त कामाला जिंकलं, क्रोधाला जिंकता आलं नाही। भगवान शंकराने काम जिंकला पण तिसरा डोळा उघडला आणि मला जाऊन टाकलं होतं, म्हणजे क्रोधाला जिंकता आलं नाही। पण मी तुमची समाधी भंग केली तरी सुद्धा तुम्ही माझ्यावर रागवत नाही, म्हणजे तुम्ही क्रोधाला जिंकलं। आणि विशेष म्हणजे तुम्ही इंद्राची गादी मिळावी, इंद्रपद मिळावं याच्याकरता तप करत नाहीत, म्हणजे तुम्ही लोभाला सुद्धा जिंकलाय। जेव्हा पंचबाणाने काम चालत झालं नाही तेव्हा त्या कामाने नारद महर्षींची स्तुती करून त्यांचा अंतःकरणातला अहंकार वाढवला। खरोखर नारदजींचा अहंकार वाढला। कामाला जिंकलं, क्रोधाला जिंकलं, लोभाला जिंकलं, काम तर निघून गेला। काम जयम निजम मत्वा गर्वितो भून मुनीश्वरः। श्री सुतजी महाराज म्हणतात, शौनकादी ऋषींनो, कामाला जे जिंकलं होतं ना ते भगवंताच्या अर्थात भगवान महादेवाच्या कृपेने जिंकलं होतं। कारण हीच ती गुफा आहे, याच गुफेमध्ये भगवान महादेव तप करत होते आणि याच ठिकाणी त्या कामाला भस्म केलं होतं। तिथे या परिसरामध्ये त्याचं काहीच बाण चालले नाही, म्हणून नारद महर्षींनी भगवान महेश्वराच्या कृपेने कामाला जिंकलं। पण त्या कामाला मी जिंकलं स्वतःचा जे मानून अंतःकरणामध्ये अभिमान निर्माण झाला। त्यानंतर नारद महर्षी ते
ती बातमी सांगण्याकरता भगवान महादेवाकडे गेले. म्हणजे महाराज, आतापर्यंत तुम्ही कामाला जिंकलं होतं, आता मी सुद्धा कामाला जिंकलो. आतापर्यंत लोक तुम्हालाच फक्त कामारी म्हणत होते, आतापासून लोक मला सुद्धा कामारी म्हणतील. भगवान महादेव म्हटले, हे वत्स, हे तात नारद प्राज्ञ, धन्यस्त्वं शृणुमद्वचम्, वाचमेव न कुत्रापि हरेरग्रे विशेषतः. हे वत्स नारद, तुझं हिताची गोष्ट सांगतो, कल्याण व्हावं असं सांगतो. मला सांगितलं ना, इथून पुढे हे कामाला जिंकलं ही बातमी कोणापुढेही सांगायची नाही, कोणापुढेच वार्ता करायची नाही. नारद महर्षी म्हटलं, नाही नाही, मी स्वतःच्या तोंडाने कसं काय सांगणार, देवाशिवाय कोण आहे माझं, फक्त हरीला सांगणार. हरेराग्रे विशेषतः. भगवान महादेव म्हणतात, विशेष करून भगवान श्री हरीला सांगू नका. म्हणे असं का? म्हणजे तुमची हिताची गोष्ट सांगतोय. खरं म्हणजे भगवान महादेवाने हित व्हावं या दृष्टीने नारदजींना सांगितलं होतं, पण नारदजींनी तो दुराग्रह करून घेतला की माझं वर्चस्व यांना सहन होत नाही. कोणाला? महादेवाला. यांनी काम जिंकला, मी पण जिंकला, आता माझं महत्व वाढेल, यांचं कमी होईल, म्हणून हे म्हणतात की तुम्ही कामाला जिंकलं ही बातमी कोणाला पुढे सांगू नका, विशेष करून हरीला सांगू नका. पण नारद महर्षी म्हटले, मी सांगितल्याशिवाय राहणार नाही, माझ्या देवाला सांगू तर कोणाला सांगू. डॉक्टर दोन प्रकारचे आहेत. एखाद्याला जर फोड किंवा गाठ झाली ना पायाला, एक डॉक्टर काय करतो, गोळ्या देतो आणि तो फोड किंवा गाठ बसवण्याचा प्रयत्न करतो. परंतु गोळ्या देऊनही जर ती गाठ बसली नाही तर दुसऱ्या डॉक्टरकडे गेल्यानंतर तो काय करतो, ती गाठ वाढवण्याच्या गोळ्या देतो. का? ऑपरेशन करण्यासाठी. गोळ्या देऊन जी गाठ बसत नाही ना, मग आता ती काढावी लागेल. मग काढण्याकरता ती पिकली तर पाहिजे, पिकण्याकरता अजून जास्त गोळ्या देतो वाढण्याच्या. तसं अहंकार रूपी गाठ अंतःकरणावर निर्माण झाली नारदजींच्या. भगवान महादेवाने सांगितलं, गोळ्या दिल्या, सांगितलं बघ इथून पुढे कोणाला सांगू नको बरं. म्हणजे ती अहंकार रूपी गाठ बसवण्याचा प्रयत्न केला, पण नारदजींनी ऐकलं नाही. मग भगवान विष्णू म्हणे, आपल्या ऑपरेशन थिएटर मध्ये येऊ द्या, परंतु ऑपरेशन योग्य करण्याकरता ती गाठ वाढली पाहिजे, याच्या करता गोळ्या द्यायला सुरुवात केली. जसे नारद महर्षी वैकुंठामध्ये आले तसे भगवान परमात्मा आपल्या आसनातून उठून उभे राहिले. या नारदजी. नारदजींना आश्चर्य वाटलं, अरे आतापर्यंत अनेक देवी देवता येतात, पण भगवान परमात्मा कोणाकरताही उठून उभं राहत नाही, मला पहिल्याबरोबर उठून उभे राहिले. या अर्थी आपलं आता प्रमोशन झालेलं दिसतंय, आपला अधिकार भगवंताला कळाला, म्हणून भगवंत आपल्याला उठून आदर सत्कार करतायत. या नारदजी, भरपूर दिवसापासून आपण आले नव्हते, किती दिवसापासून आमच्यावर तुम्ही दया केली. नारद महर्षींचा अहंकार अजून वाढला. अरे वा, आतापर्यंत भगवान परमात्मा लोकांवर दया करत होते, आता नारद महर्षी सुद्धा भगवंतावर दया करायला लागले. अजून अहंकार वाढला. भगवान परमात्म्याचं दर्शन घेऊ लागले नारद महर्षी. अहो काय पाया पडता तुम्ही, गळ्याचं भेट आलिंगन द्या, गळा भेट द्या. नारदजींना वाटलं आता माझा अधिकार चांगलाच वाढलाय. खाली बसू लागले. भगवंत म्हणतात, नाही नाही, माझ्या शेजारी बसा, इथं बसा. आणखी ती अहंकार रूपी गाठ वाढली. आता तर नारदजींना पक्का भरोसा बसला की आपली तुलना भगवान महाविष्णूच्या तुलनेला आली आहे. जेवढा अधिकार भगवंताचा तेवढाच अधिकार माझा आहे, म्हणून भगवंत मला आपल्या शेजारी बसवतायत. कुठे होता तुम्ही? तेव्हा नारदजींनी आपली सर्व कथा सांगायला सुरुवात केली. म्हटले, महाराज प्रभो, मी हिमालयामध्ये गेलो गुफामध्ये तप करण्याकरता. शाप गती सुद्धा बाधित झाली आणि नामचिंतन करता का मला अखंड समाधी लागली. प्रभो, त्या इंद्राने माझी समाधी भंग करण्याकरता कामाला पाठवलं, पण प्रभो तुमच्या कृपेने या नारदाने कामाला जिंकलं.
आतापर्यंत लोक भगवंताला कामारी म्हणत होते, महादेवाला, पण आता लोक मला सुद्धा कामारी म्हणतील. ठीक आहे म्हटले, खूप तुम्ही कृपा केली. भगवंताशी बोलणं झालं आणि नारद महर्षी परत येत आहेत आणि परत येत असताना भगवंताने सांगितलं आपल्या योग मायेला, हे मायादेवी, पेशंट पाठवतोय, ऑपरेशनची तयारी करा.